लोहार तालुक्यातल्या आष्टा कासार इथले शेतकरी अतिवृष्टीमुळे हैराण झालेत, हतबल झालेत। यंदाच्या खरीप हंगामात पिकांचं मोठं नुकसान झालंय। सततचा पाऊस आहे आणि त्याच्यामुळे कडधान्य कुजून जमिनीवर टेकलेली आहेत। तुरीची वाढ खुंटलेली आहे, सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्यात। याबाबत शेतकऱ्यांनी लोहारा तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि तातडीनं पंचनामे करावे, नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी केली आहे। आजची परिस्थिती अशी झालेली आहे की जमिनीत एकही थेंब पाणी घ्यायची क्षमता जमिनीची राहिलेली नाही। अतिवृष्टी अतिपाऊस झालेला आहे, तेव्हा याचं शेतकऱ्याची झालेली नुकसान धरून त्यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब म्हणजे शासकीय पातळीवर मदत द्यावी आणि पीक विमा देण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती। ग्राउंड लेवलला येऊन शासनानं पाहणी करून होता होईल तेवढं लवकरात लवकर शेतकऱ्यांचा जे नुकसान झालेली आहे भरपाई कशा पद्धतीने देता येईल ह्याची सोय सरकारने करावं, जेवढं होता होईल तात्काळ। कारण ग्राउंड लेवलला अक्षरशः सगळ्याच शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालेलं आहे की 1 रुपयाचा सुद्धा माल निघणार नाही शेतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।